तुम्ही लैंगिक संबंध मुलांसाठी ठेवले नाही पाहिजे. लैंगिक सहजीवन हे सहजीवन कधी होतं, जेव्हा दोघं एकमेकांना समजून घेतात. जर तुम्हाला तसा लैंगिक संबंधांचा वेळ नाही देता आला तर शारीरिक काय त्रास होऊ शकतो? तू म्हणला सुहागरात्रीला गप्पा मारा. नको रे, कशाला अख्खा दिवस पडलाय रे गप्पा मारायला. ओके, बऱ्याचदा तुम्ही व्यवहारांबद्दल बोलता, तुम्हाला कुठे फिरायला जायचं याच्याबद्दल बोललं जातं किंवा तुम्हाला मुलांना कुठल्या शाळेत घालवायचं त्याच्यावर डिबेट्स होताना दिसतात. पण जनरली तुम्हाला काय हवंय काय नकोय या भावनेने डिबेट होतात का? म्हणजे हनीमून नाईट पेक्षा ना तो हनीमून पिरियड पाहिजे. हो, पण याच्यासोबतच ना सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी हा एक मोठा टॉपिक आहे का? हे एक मोठं खूप बोललं जातं की आम्ही सेक्शुअली कम्पॅटेबल नाही आहोत. शारीरिक संबंध ही उरकून टाकायची गोष्ट नाही. म्हणजे आता वेळ नाहीये तर बका खाल्लं. नाही. लैंगिक संबंधामध्ये सतत तुम्हाला काम करायला लागतं. नमस्कार सागर सर. नमस्ते. पुन्हा एकदा गोळावेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा टॉपिक ॲक्च्युली बऱ्याच असं म्हटलं जातं हा बेडरूममधला टॉपिक आहे, पण त्याला आपल्याला बेडरूमच्या बाहेरून बोललं पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं की ती गरज आहे काळाची असंही मला वाटतं, म्हणून आपण तो घेत आहोत. तर सगळ्यात पहिलं मला सुरुवात करताना असं जाणून घ्यायचं की सेक्सबद्दल बोलणं आपल्याकडे टॅबू का मानलं जातं? म्हणजे काय कारणं आहेत किंवा ओव्हरऑल स्टडीजमधून काही दिसतं का की का त्याला एवढं टॅबू किंवा एकदम निग्लेक्टेड टॉपिक असं मानलं जातं? सो सगळ्यात प्रथम ऋषिकेश, थँक्यू व्हेरी मच की परत मला तू बोलवलंस म्हणून. सगळ्यात एक लक्षात घे, आपला देश आज जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश. हो, ही लोकसंख्या संबंध ठेवल्याशिवाय होईल का रे? नक्कीच नाही. पण आपण काय करतो ना, की आपल्या जे स्त्री पुरुषांमधले संबंध येतात ना, ते जितके कमीत कमी बोलता येईल, जितकं लपवून ठेवता येईल तितकं लपवून ठेवायचा प्रयत्न करतो. हो, वयात येणाऱ्या मुलामुलींनी आपोआप समजून घ्यावं किंवा त्यांना आपोआप समजेल असं आपण गृहीत धरतो. कारण बऱ्याच वेळेला ह्याच्यामागे माझी मानसिकता काय लक्षात घे, की आईवडील मुलांशी का बोलत नाहीत? कारण त्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरं काय द्यायची ह्याची त्यांचीच तयारी नसते. बरोबर. आणि मग काय करायचं, त्यापेक्षा आपला आईचा किंवा पालकांचा हक्क गाजवायचा आणि त्याचा आवाज बंद करायचा. हो, पण सेक्स ही जी भावना आहे ना, ही इतकी नैसर्गिक आहे की ती जेवढी दाबू आपण तेवढी ती उफाळून येते. ओके, त्याच्यामुळे मग ही मुलं मुली येनकेन प्रकारे ही माहिती गोळा करतात. ओके. आणि सगळ्यात कॉमन मेथड काय? इंटरनेट. ॲब्सोल्युटली इंटरनेट. पण इंटरनेटमध्ये जे दिसतं किंवा जे दाखवलं जातं किंवा जे सांगितलं जातं ती फक्त माहिती असते, इन्फॉर्मेशन असते. करेक्ट. त्यात नॉलेज, ज्ञान नाही आहे. नक्कीच. कारण त्यांना ज्ञान द्यायचं नाहीत ना, पैसे कमवायचे आहेत. येतं आणि लक्षात. त्याच्यामुळे मग ही मुलं जी आहेत ना, ही वेडवाकडं काहीतरी बघतात, काहीतरी विचित्र बघतात आणि तेच विकृत जे आहे तेच स्वीकारतात आणि आपलं लैंगिक सहजीवन सुरू करतात. ओके. आणि मग येतात अडचणी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाची मानसिकता बदलायची असेल ना, तर ती आईवडिलांची, म्हणजे पालकांची, शिक्षकांची आणि एकंदर समाजाची बदलायला पाहिजे. ओके. ती जेव्हा बदलेल तेव्हा हा लैंगिकता किंवा सेक्स हा जो विषय आहे, हा विषय आपण ओपनली बोलू शकू, त्याच्यात प्रश्न विचारू शकू, त्याची बरोबर उत्तरं मिळतील आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. ओके. विचार कर ना, म्हणजे मला जर का सेक्सबद्दल काही प्रश्न असेल तर मी विचारणार कोणाला रे? जनरली पहिलं उत्तर असतं मित्र. हो. मित्रमैत्रीण. करेक्ट. आता मित्रमैत्रीण म्हणजे कोण? माझ्याच वयाचं दुसरी व्यक्ती. हो. माझंच ज्ञान अगाध. मित्रमैत्रिणींचं किती वेगळं असणार. नक्कीच, नक्कीच. आणि मग ह्याच्यातून काय होतं, मग आपण कुठल्या तरी चुकीच्या माणसाला विचारतो किंवा ज्या माणसाला विचारतो तो माणूस आपला गैरफायदा घेतो. करेक्ट. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला सेक्सबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सर. म्हणजे मला मध्यंतरीचा एक किस्सा आठवतो. माझा खूप जवळचा मित्र आहे तो. पण त्याच्या लग्नाला एक 1-1.5 वर्ष झालं आहे.
त्याला एक मुलगी आहे, पण त्याच्यानंतर त्याच्या बिहेवियरमध्ये बऱ्याचशा चेंजेस झाल्यात. पण ज्यावेळेस त्याला खोदून या गोष्टी विचारल्या जातात, तो नाही काही नाही आमच्या दोघांमधला आहे तो. इतकंच तो सांगतो, त्याच्यापुढे तो जात नाही. पण मग असं जाणवतं की नाही काहीतरी बिनसतंय बुवा गोष्टी म्हणजे पहिल्या होत्या तशा नाही राहिल्या असं जाणवतंय. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की सर लग्नानंतर ज्यावेळेस शारीरिक संबंध येतात स्पेसिफिकली त्याच्यानंतर तुम्हाला मूल झाल्यानंतर गोष्टी बदलतात का? आणि त्या बदलतात तर त्याचा ओव्हरऑल कसा इम्पॅक्ट होतो? काय असतं, लग्नाच्या अगोदर खूप जिज्ञासा असते बरोबर. एकमेकांबद्दल, खूप अट्रॅक्शन असतं, नवीन गोष्टी करायची इच्छा असते, शारीरिक ओढ खूप असते. हं, लग्न जेव्हा होतं हं. त्याच्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये ती ओढ तशीच असते. बरोबर. एकदा ते 9चे 9 दिवस झाले संपली. की मग काय होतं, आपण आपल्या पार्टनरला गृहीत धरायला लागतो, ओके. ग्रांटेड धरतो. मग आपण नवीन गोष्टी करायला घाबरतो किंवा करत नाही, की आता काय ठीक आहे लग्न झालं आता कशाला काय नवीन करावं. तेच रुटीन करायला लागतो. हं. मी जर का रोज तुला म्हणलं की मी तुला रोज जिलबी देईन 6 महिने, किती खाशील रे? नाही, शक्यच नाही. हे कोणाला शक्य नाहीये. करेक्ट. हां, पण मी जर म्हणलं, की आज मी तुला साऊथ इंडियाची जिलबी देईन, उद्या इमृती देईन, परवा महाराष्ट्रामध्ये पाकातली जिलबी देईन, तर मग त्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट राहील ना. करेक्ट. पदार्थ तोच आहे, पण तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वाढलेला आहे. ओके. सो जेव्हा आपण लग्न करतो, तेव्हा ही गोष्ट ते जोडपं विसरतं. ओके. लैंगिक संबंधामध्ये सतत तुम्हाला काम करायला लागतं. का? कारण त्याच्यानेच तुमचं पूर्ण वैवाहिक आयुष्य चांगलं होऊ शकतं. ओके. मग त्याच्यामध्ये जर का मूल झालं, तर मग काय होतं, ते अटेन्शन अजून दुसरीकडे जातं. करेक्ट. म्हणजे जे एकमेकांकडे पाहिजे, ते तिसऱ्या व्यक्तीकडे जातं. हां. आणि मग त्या तिसऱ्या बाळाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आपल्या दोघांपेक्षा. मग इथे तफावत होते. कारण जनरली काय होतं, की स्त्री जी असते, तिचं त्या बाळाकडे 24 तास लक्ष असतं अटेन्शन असतं. हो. आणि त्याच्यामुळे तिच्या डोक्यात फक्त तेवढाच विचार येतो. हा कधी-कधी विचार येत नाही, की अरे आपला पार्टनर पण आपला आहे, त्याच्याकडे पण आपलं लक्ष द्यायला पाहिजे. मग जो पुरुष असतो, त्याचं काय होतं, त्याचंही लक्ष असतं त्या बाळावरती. पण त्याला असं वाटतं, की माझी बायको जी पूर्वी मला एवढं लक्ष द्यायची, आता ती मला कमी लक्ष देते. ओके. आणि मग इथे दरी निर्माण होते. ओके. आणि मग ती जी भावना आहे, ती भावना जेव्हा कमी होते, तेव्हा खटके उडायला लागतात. सो त्यामुळे आपलं लग्न झालेलं असो, नसो, आपल्या नात्याला तेवढंच महत्त्व देणं हे दोघांनाही अनिवार्य आहे. जरी मूल झालं, जरी ती तिसरी व्यक्ती आली, तरी आपलं नातं हे आपलं नातं आहे. पण मग या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना म्हणजे लग्नानंतरच्या बेसिकली आपण असं बघतो ना की कुठेतरी तो वैयक्तिक नात्यामध्ये हरवतोय. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जबाबदाऱ्या आहेत किंवा एकमेकांकडे लक्ष देणे, पण ते नाही होत आहे आणि ते जाणवतंय. पण त्याविषयी बोललंही जात नाही ओपनली. कारण बऱ्याच जणांचा असाही समज असतो नाही मूल झालं मग आता सगळं ठीक आहे, संपलंय, आमच्यातलं ते संपलंय. मग हे कितपत योग्य आहे? का त्याच्याविषयी कसं बोलावं किंवा सुरुवात कशी करावी मग? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुम्ही लैंगिक संबंध मुलांसाठी ठेवले नाही पाहिजे. ओके. हे माझं अगदी ठाम मत आहे, ओके. की मूल होणं किंवा प्रेग्नंट होणं हा लैंगिक सहजीवनाचा साईड इफेक्ट आहे. ओके. इफेक्ट नाही. अंडरस्टँड. हे जोवर तुम्हाला समजत नाही ना, तोवर तुम्ही ते लैंगिक संबंध फक्त मूल होण्यासाठी ठेवता आणि मग मूल झालं की म्हणता नाही आता काही गरज नाही. नाही, लैंगिक सहजीवन हे तुमच्या दोघांमधलं नातं जास्त सुदृढ करायला, जास्त चांगलं करायला, जास्त एकरूप करायला उपयोगी असतं. ओके. सो तुमच्या जबाबदाऱ्या तर असणार आहेत. हो, लग्न झाल्यावरही जबाबदाऱ्या असतात, लग्नाच्या आधीही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्याच आहेत, ती कर्तव्य पार पाडायचीच आहेत. पण ती कर्तव्य, त्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याकडे एक जोडीदार आहे, जो त्या जबाबदाऱ्या आपल्या कमी करणार आहे. त्याचा अर्धा हिस्सा तो पार्टनर आपला घेणार आहे. मग ही गोष्ट चांगली नाही का? मग ही जर का आपल्याला मदत मिळणार आहे, तर आपल्याला काय विचार करायचा आहे, की आपल्या दोघांचं नातं चांगलं व्हायला पाहिजे. मग ते चांगलं होण्यासाठी तुम्ही एकमेकांशी जोवर बोलत नाही, जोवर तुम्ही एकमेकांना समजून घेत नाही, जो संवाद तुमच्या दोघांमध्ये पाहिजे, तो जर होत नसेल, तर ते नातं कसं टिकेल?
आणि ते नातं जर टिकलं नाही तर मग त्या मुलाच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल. ओके. सो हा जर आपण विचार केला तर आपलं नातं जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या नात्यावर लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या मुलाच्या बरोबरचं त्यांचं नातं जास्त चांगलं होऊ शकतं. ओके. पण आता मगाशी बोलता तुम्ही एक टर्म बोलून गेलात किंवा एक गोष्ट बोलून गेलात, की सुरुवातीला 9चे 9 दिवस असतात. त्यावेळेस ना इंटिमेसी आय गेस हायेस्ट असते आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ती थोडीशी कमी असतात. पण मग हे संतुलन साधणं लेटर ऑन स्टेजमध्ये थोडंसं गडबडल्यासारखं वाटतं. त्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असतं, इंटिमेसी थोडीशी कमी असते किंवा असते पण ती दाखवली जात नाही. मग हे असं का होतं एकतर? आणि ज्यावेळेस खूप इंटिमेसी पण असेल इनिशियल स्टेजला, त्यावेळेस पण काही गोष्टींचं संतुलन राखणं किती महत्त्वाचं आहे? आता एक उदाहरण देतो. हो, आपण नवीन फोन घेतला. करेक्ट. हां, पहिले 7-8 दिवस तो असा जपतो येतं की लक्षात. जसं काही तो अगदी हलला हातातून तर पडून फुटेल. करेक्ट. हो, 10 दिवस झाले की तो असा फेकून देतो आपण. हो, होतं असं बऱ्याचदा. बरोबर आहे. हां, कारण त्याची जी नवलाई असते ती कमी होते. नक्कीच. पण स्त्री पुरुषांचं नातं तसं नाही आहे रे, हां, की जे फक्त त्या नवलाईवरती जगतं. विशेषतः लैंगिक सहजीवनाचं. ओके. ओके. जर तुला असं वाटत असेल की लग्नानंतरचं लैंगिक सहजीवन खूप चांगलं आहे आणि नंतर कमी होतं, तर तसं नाही आहे. कारण कुठलेही 2 लैंगिक संबंध कंपेअर नाही करता येत. ओके. का नाही कंपेअर करता येत? कारण लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतर तुमच्यामध्ये खूप जिज्ञासा असते. एकमेकांना शारीरिकदृष्ट्या जाणून घ्यायची, वेगवेगळ्या गोष्टी करायची, आपल्या पार्टनरला काय आवडतंय, काय आवडत नाही हे समजून घ्यायची. त्याच्यामुळे तुम्ही खूप प्रयत्न करत राहता. नंतर काय होतं, की तुम्ही प्रयत्न करायचं थांबवता. हं, मग त्याच्यात तो एकसुरीपणा यायला लागतो, की माझ्या पार्टनरला हेच आवडतं. ओके. पण असं नसतं. आपण जसे वाढतो तशा आपल्या आवडीनिवडी बदलतात. आपल्याला काय पद्धतीने चांगलं वाटतंय ते बदलतं. काय नवीन गोष्टी करायच्या हे बदलतं. आपल्या फॅन्टसीज बदलतात. ओके. त्यामुळे हे लैंगिक सहजीवन जे आहे ना, हे प्रत्येक टप्प्यावरती सुंदर होतं. मग एजनुसार किंवा जसं तुम्ही म्हणालात टप्प्यानुसार पण त्यातल्या त्या गोष्टी बदलायला हव्यात किंवा त्या कम्युनिकेशन पण बदलायला हवं. कारण आय गेस इनिशियली आपण जसं म्हणतो बऱ्याचदा लग्नाच्या दिवशीची रात्र सुहागरात म्हणून आपल्याकडे फेमस आहे. त्या दिवशी असं म्हणतात की गप्पा मारा, हे ते करा. पण त्या गप्पा जनरली किंवा त्या गोष्टी नंतर परत कधीच होताना दिसत नाहीत किंवा झाल्या तरी त्या तितक्या अशा नवलाईनी बघितल्या जात नाहीत त्याला. मग असं का? तू आता सुहाग रात्रीचा विषय काढला म्हणून बोलतो. तू म्हणला सुहाग रात्रीला गप्पा मारा. ए नको रे, कशाला? अख्खा दिवस पडलाय रे गप्पा मारायला. ओके. पण माझ्या मते ना, त्या हनीमूनच्या रात्री ना काय करायला पाहिजे ना, ओके. तर दोघांनी एकमेकांना शरीराने जाणून घ्यायला पाहिजे. ओके. मला कुठे हात लावल्यावर आवडतो, कुठे हात लावल्यावर आवडत नाही, किती जोरात हात लावल्यावर आवडतो, मला काय केलेलं आनंद देतं, काय केलेलं नाही मला आवडत आहे, ओके. हे जाणून घ्यायला सुरुवात करा. ते एका दिवसात नाही जाणणार आहे. ओके. म्हणजे हनीमून नाईटपेक्षा ना तो हनीमून पिरियड पाहिजे. हो. आणि तो पिरियड नुसतं पहिले महिना, 2 महिने, 6 महिने नाही, तो तुमचं आयुष्यभर चालू शकतो. करेक्ट. कारण आज मला मे बी उजव्या गालाला हात लावल्यावर आवडतंय, 6 महिन्यांनी मला डाव्या गालाला हात लावलेला आवडू शकतं. ओके. कारण माझं शरीर आहे, मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी आवडू शकतात. ओके. पण हे मी जोवर माझ्या पार्टनरपर्यंत सांगत नाही, पोचवत नाही, तोपर्यंत अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून मगाशी म्हणलं ना, की 2 लैंगिक संबंध कधीच कंपेअर करू शकत नाही. का? कारण समजा आज माझे संबंध येत आहेत, तर आजची परिस्थिती, मग ती गादी असेल, ते बेडशीट असेल, लाइटिंग असेल, वास असेल, माझ्या पोटात काय अन्न आहे, माझा पार्टनर कसा रिॲक्ट करतोय, पार्टनर किती जेवलेला आहे, पार्टनरला किती इच्छा आहे, मला किती इच्छा आहे, गाणं काही वाजतंय का, आवाज काही आहेत का, मी सकाळपासून काय काम किती फॅक्टर आहेत रे. ओके. हे अंडरस्टँड. सगळे फॅक्टर तुमचं लैंगिक सुख बदलतात आणि हे फॅक्टर दरवेळेला वेगळे असतात. करेक्ट. येतं लक्षात. मग त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक लैंगिक संबंध हा वेगळा असतो, युनिक असतो. ओके. त्यामुळे ते कंपेअर नका करू, की हनीमूनच्या रात्री मी जसे ठेवले तेच सुख मला नंतर मिळालं नाही. असं नाही होऊ शकत, ते मिळणारच नाहीये. कारण एव्हरी हॅपीनेस इज गोइंग टू बी डिफरंट. मला वाटतं इथे मग कुठेतरी थोडीशी गफलत पण होते का? अंडरस्टँडिंग आणि सहनशीलतेमध्ये. कारण बऱ्याचदा असं होतं ना, की नाही त्यावेळेस ते झालं होतं
आता ते होत नाहीये. एक तर तू अंडरस्टँड किंवा मी अंडरस्टँड करत नाहीये त्या गोष्टींना, असं एक होतं. किंवा नाही, त्यावेळेस तू छान सहन केलं होतंस, पण आत्ता ते होत नाहीये. मग असं कुठेतरी गफलत होते का? आणि मग मी नाही ठीक आहे, मग आता नकोच करायला, की आता ठीक आहे, आता नाही होतं ते आपल्याला जमत नाही, मग ठीक आहे असंच राहत. असं कुठेतरी होतं ना, म्हणजे काही केसेसमधून की असं जाणवतं का तुम्हाला? सी बऱ्याच वेळेला काय होतं ना, की आपण आपल्या पार्टनरला गृहीत धरतो. ओके. जेव्हा थोडंसं दिवस जातात ना लग्नामध्ये, त्यावेळेला. म्हणजे माझ्या पार्टनरला हे आवडतंच ओके. आणि मग मी तेच करणार. मग तेच केल्यावरती माझा पार्टनरनी जर का तसाच रिस्पॉन्स नाही दिला, की मला खटकतं. नाही, नाही, नाही. आज तू मदत नाही केली. म्हणजे तू ओके. मला समजून घेतलं नाहीस. ओके. असं नाही होऊ शकत. कारण त्या दिवशी तुझ्या पार्टनरला ते वेगळं पाहिजे होतं. पण तू तेच दिलंयस. ओके. मग तिथे जर का ते कम्युनिकेशन त्यांचं बिघडलं, तर अडचणी निर्माण होतात. म्हणजे आज समजा म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो. बऱ्याच वेळेला काही पुरुषांची तक्रार असते, की माझा पार्टनर इनिशिएटच करत नाही, सुरुवातच करत नाही ओके. आणि मीच दरवेळेला का सुरुवात करू? तर माझं म्हणणं आहे, की ठीक आहे ना, तू दरवेळेला सुरुवात केली, काही बिघडत नाही ना. तू सुरुवात केल्यावर तुझा पार्टनर तुला रिस्पॉन्स देतोय का? ती मान्य करतीये का? ती तुझ्याबरोबर साथ देतीये का? करेक्ट. ह्याला व्हॅल्यू आहे. अंडरस्टँड. जर का ती देत नसेल, तर अडचण आहे. हां. म्हणजे गरज नाही ना, की दरवेळेला वेगवेगळ्यांनी की 50% तू इनिशिएट कर, 50% मी इनिशिएट कर. हे काही व्यवहार नाहीये रे. हे भावना आहे. कुठेतरी त्याला व्यवहार म्हणून बघितलं जात, आय एक्झॅक्टली. गेस. सो तो व्यवहार नाही, ही भावना आहे. सो आज मे बी मला खूप इच्छा आहे संबंध ठेवायची. माझ्या पार्टनरला नाही आहे. मग मला जर इच्छा असेल, तर ती मी इच्छा कशी व्यक्त करतोय? माझ्या पार्टनरची परिस्थिती मी समजून घेतोय का? कदाचित माझ्या पार्टनरने आज खूप काम केलंय, खूप दमलेलं आहे किंवा खूप काहीतरी घरी कार्यक्रम होता, त्याच्यामुळे नाही इच्छा होते. पण मग जर का मी माझी भावना ती योग्य प्रकारे व्यक्त केली, तर कदाचित त्या शारीरिक श्रमाच्या पुढे जाऊनही माझा पार्टनर मला मदत पण करेल रे. नक्कीच. किंवा मी माझ्या पार्टनरची परिस्थिती समजून मीच म्हणेन, ठीक आहे, आज नको, आपण उद्या परत. आलं लक्षात. म्हणजे लैंगिक सहजीवन हे सहजीवन कधी होतं? जेव्हा दोघं एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना समजून उमजून करतात, त्यावेळेला ते पण सुख. मग मोठा प्रॉब्लेम इथं असा येतो किंवा असं जाणवतं, मुलं झाल्यानंतर जो कपल टाईम असतो ना, तो पूर्णपणे बंद असतो. म्हणजे काय, त्याला पूर्ण असं डोळे क्लोज असतात, असं कुठेतरी जाणवतं. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही व्यवहारांबद्दल बोलता, तुम्हाला कुठे फिरायला जायचं याच्याबद्दल बोललं जातं, किंवा तुम्हाला मुलांना कुठल्या शाळेत घालायचं त्याच्यावर डिबेट्स होताना दिसतात. पण जनरली तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, या भावनेने डिबेट होतात का? किंवा ते झाले पाहिजेत का? किंवा जो आपण म्हणतो ना, लग्नाच्या आधी जो हनीमून पिरियड आहे किंवा कपल टाईम आहे, तो तसा पुढे रिफ्लेक्ट किंवा कॅरी होताना दिसत नाही. आणि कम्युनिकेशन अगेन शून्य. मग मे बी असं काही होत असेल का? माझ्याकडे एक खूप सुंदर उदाहरण आहे. ओके. दोघांचं लव्ह मॅरेज. हां. लव्ह मॅरेजनंतर त्यांचं एक मूल झालं. आता जनरली ते लहान मूल आईवडिलांबरोबर झोपतं. त्याच पद्धतीने ते झोपायचं. ते आता बाळ म्हणायचं की नाही माहीत नाही, पण ते आता 14 वर्षाचं झालंय. ओके. तरीही ते तिथे झोपतंय. ओके. म्हणजे ते तिघंही एकत्र झोपतायत. मग अशा केसमध्ये तिथे जर का त्यांना जवळीक साधायची आहे, तर ती प्रायव्हसी मिळू शकते का रे? नाही. नाहीच मिळू शकणार. त्यांना व्यक्त व्हायचं आहे, ते नाही मिळू शकणार. ती भीती कायम, की आपलं मूल उठेल का? म्हणजे आता 14-15 वर्षाचं मूल तर म्हणजे हा मूर्खपणा आहे असं मी म्हणेन, की त्या नवरा बायकोच्या मध्ये झोपणं. कारण त्याच्यानी त्या मुलाची पण वाढ होत नाही. त्यालाही प्रायव्हसी पाहिजे, तीही त्याला मिळत नाही. ओके. आणि या आईवडिलांनाही मिळत नाही. मग हे असं जर का असेल, तर आपल्याला कुठलं सुख मिळू शकत नाही. ओके. कारण लैंगिक सहजीवनामध्ये ना, प्रायव्हसी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला जर का भीती असेल, की उद्या सकाळी मला 6 वाजता उठायचं आहे, मला 6:30 पर्यंत तयार व्हायचं आहे, 7 वाजता बस येणार आहे, 8 वाजता मीटिंग आहे, 9 वाजता मला इकडे जायचं आहे, 10 वाजता हा माणूस येणार आहे. हे जर माझ्या डोक्यात चक्र चालू राहिलं, तर मी रात्री 12 वाजता माझ्या पार्टनरबरोबर मनमोकळेपणाने
संबंध ठेवू शकेन का रे? नाही. नाही. कारण तुमच्या बेडरूममधले जे विषय आहेत ते वेगळे आहेत. करेक्ट. पण तुम्ही जर बेडरूम बाहेरचे विषय जर आतमध्ये आणले तर तुमचं लैंगिक सहजीवन कधीही यशस्वी होऊ शकत नाही. ओके. घड्याळाचे गुलाम बनून मला कितीतरी जोडपी माहिती आहेत की संबंध ठेवत असतात, एकत्र छान एन्जॉय करत असतात आणि मोबाईल वाचतो आणि कोणतरी एक परवाचीच गोष्ट, ती बायको म्हणली की आम्ही हनीमूनला गेलो होतो, आम्ही चांगलं एन्जॉय करत होतो, दोघंच होतो, आणि त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो अर्धा तास फोनवरती बोलत बसला. ओके. हे काय? आलं लक्षात. तो तुमचा वेळ आहे. तिथे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन नकोय, तो फोन नकोय, ते नोटिफिकेशन नकोय, कुठलंच वेळेचंही डिस्ट्रॅक्शन नकोय. सो तिथे तुम्ही एकमेकांना वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ती वेळ देणं, ती प्रायव्हसी मेंटेन करणं ही दोघांची जबाबदारी आहे. करेक्ट. प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे असं नाही आहे. काही गोष्टी आपसूक समजून घ्यायला पाहिजेत. आपल्या पार्टनरची बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपला पार्टनर काय व्यक्त होतोय, काय व्यक्त होत नाही, बऱ्याच वेळेला काय कपडे घातलेत याच्यावरूनही कळू शकतं. ओके. सो त्या सगळ्या गोष्टी संवादामध्ये येतात. ओके. पण आता बऱ्याचदा असंही होतं ना, की पुण्यासारख्या ठिकाणांमध्ये किंवा निमशहरी ठिकाणांमध्ये बऱ्यापैकी जिथे घर छोटं आहे, तिथे रोज त्यांना तसा वेळ मिळत नाही किंवा त्यांना तसा वेळ देता येत नाही. मग त्याच्यामुळे त्यांची कुरकुर सुरू होते मे बी. मग रोजच तसा वेळ हवा आहे का एक तर, आणि दुसरं असं की जर तुम्हाला तसा लैंगिक संबंधांचा वेळ नाही देता आला तर शारीरिक काय त्रास होऊ शकतात? तुम्हाला लैंगिक संबंध रोज ठेवायची गरज नाही आहे, पण तुमचा संवाद रोज व्हायला पाहिजे. ओके. एक ह्याच्यातलं उदाहरण देतो, प्रायव्हसी जे तू म्हणलास ना. तर मुंबईचं माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. मुंबईमध्ये तुला माहिती आहे वन रूममध्ये राहतात. नक्की. त्यांनी त्या वन रूममध्ये त्याचे आईवडील आणि ते दोघं असे 4 जण राहायचे. मध्ये पडदा होता आणि त्याच रूममध्ये ते झोपायचे. आता विचार कर, नवीन लग्न झालेली ती मुलगी आणि तो मुलगा, त्यांना संबंध ठेवायला किती ऑकवर्ड किंवा दडपण येत असेल ना, नक्की. की आवाज येईल का, आईवडिलांना काय वाटेल, आपण काय गोष्टी करू, आपलं ते करतोय ते त्यांना कळेल का. करेक्ट. मग जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांना मी खूप छान सोल्युशन दिलं. काय सोल्युशन दिलं? की बाबा त्याच्या आईवडिलांनाही बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं की ठीक आहे, रात्री तर तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे, पण तू संध्याकाळी जेव्हा 7 वाजता नवरा आणि ती घरी येतो त्यावेळेला जर का त्याचे आईवडील बागेमध्ये फिरायला गेले तर ती रूम त्या दोघांना मिळेल की जेव्हा ते त्यांचं लैंगिक सहजीवन फुलवू शकतील. हे त्या आईवडिलांनी समजून घेतलं रे. आणि मग ते आईवडील त्यांनी एक रुटीन केलं आपलं, की मुलगा आला की त्याच्याबरोबर 10-15 मिनटं गप्पा मारायच्या आणि मग आपण फिरून येऊयात किंवा भाजी घेऊन येऊयात. तो वेळ एक अर्धा 1 तास 2 तास ते बाहेर हिंडायचे आणि ह्या दोघांना ती वेळ मिळायची. ओके. सो ही किती सुंदर गोष्ट आहे ना. मग आईवडिलांनीही समजून घेतलं, ह्या दोघांनीही समजून घेतलं. नक्कीच. मग ही अशी गोष्ट आपण संवाद साधला तर होऊ शकते. मग ते आईवडिलांना सांगताच आपल्याकडे पहिलाच प्रश्न तू विचारला ना, टाबू आहे की अरे त्याला माहिती होतं की हे असे जर गेले तर आपण आपल्या बायकोशी संवाद साधू शकू, पण बोलणार कसं आईवडिलांना? तुम्ही बाहेर जा, सोनार आणि कान टोचावे लागतील असं झालं ते. सो त्याच्यामुळे तुम्हाला कोणतरी ते काउन्सिलिंग करणारा व्यक्ती लागतो की जो त्यांना सांगू शकेल, ती परिस्थिती दाखवू शकेल. तर आईवडिलांनाही कळत होतं रे, असं नाही की त्या आईवडिलांना कळत नव्हतं, पण त्या आईवडिलांमध्ये आणि या नवीन जोडप्यामधला जो संवाद आहे तोही तुटला होता. बरोबर. सो ॲज अ काउन्सिलर तो संवाद जेव्हा मी साधून दिला तेव्हा आपसूक त्या गोष्टी घडायला लागल्या. करेक्ट. कारण अडचण काय होती तुला सांगतो. आता तू नवीन लग्नाला जोडप्याची म्हणलास, त्याच्या आईवडिलांची अडचण होती ना. ओके. का? कारण ती सून कायम घरात होती रे. बरोबर. तो त्यांची अडचण झाली होती. मग त्या सुनेलाही हे सांगायला लागलं की मे बी तुम्ही शनिवार रविवार तुम्ही पण बाहेर जा, तुम्ही बागेत फिरायला जा किंवा तुम्ही काहीतरी करायला जा, जेणेकरून त्या आईवडिलांना प्रायव्हसी मिळेल.
करेक्ट. म्हणजे ही जाणीव जेव्हा आपण ठेवतो तेव्हाच आपलं लैंगिक सहजीवन सुखकर होऊ शकतं. पण लैंगिक सहजीवनासोबतच अशा काही साईन किंवा अशा काही गोष्टी आहेत का त्याही तुमच्या ओव्हरऑल आयुष्यात असायला हव्यात? म्हणजे आता खूप सुरुवातीला जसं लग्न झालं असतं ना, की गजरा आणून दिला जातो किंवा कधीतरी सांगितलं तर तू ह्या कलरची साडी घाल किंवा तू असा शर्ट कर, हा सेंट वापर, छान वाटतं. पण ओव्हर द टाईम पिरियड ह्या गोष्टी थोड्याशा कमी झालेल्या दिसतात. मग हे कंटिन्युएशनमध्ये असणं पण महत्त्वाचं आहे का? प्रेमात ना किंवा लैंगिक सहजीवनात मोठी गोष्ट नाही करायला लागत. ओके. पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टींना खूप व्हॅल्यू आहे. ओके. म्हणजे जशा तू छोट्या गोष्टी म्हणले, गजरा, 10 रुपयाचा गजरा. फॉरगेट 10 रुपये पण नको. पण आपल्या पार्टनरला, मग ती बायकोच असं गरज नाही, बायकोने हां. नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला, करेक्ट. तू किती छान दिसतीये, हे बोलणं, हे खूप छोटी गोष्ट वाटते, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. ओके. आणि ती गोष्ट आपल्याला करायला पाहिजे. ते आपल्याला आपल्या पार्टनरला ऑब्झर्व्ह करणं, आपला पार्टनर काय करतोय, कसा वागतोय, ते बघणं आणि त्याच्यानुसार आपल्या पार्टनरला कॉम्प्लिमेंट देणं, ही गोष्ट थांबवायची नाही आहे. ओके. कधीच नाही थांबवायची. मग ती नुसतं दिसण्यावर नसेल, कुठली कृती केलेली असेल तरी देखील. म्हणजे शेवटी एक विचार कर, लग्न करतो आपण. हं. ते लग्न जेव्हा करतो ना, तेव्हा त्या दोघांमध्ये काय पाहिजे? तर कनेक्शन कसं आहे, तर जर का एखाद्या पार्टनरनी काहीतरी चांगली गोष्ट केली, तर दुसऱ्या पार्टनरलाही त्या गोष्टीचा तेवढाच आनंद व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि तो दुसरा पार्टनर पण त्या आनंदामध्ये तेवढ्याच उत्साहाने सहभागी व्हायला पाहिजे. करेक्ट. एखादी वाईट गोष्ट घडली ना, तर दोघांनाही तेवढंच ते वाईट वाटलं पाहिजे. बरोबर. ह्याला लग्न म्हणतात रे, ह्याला जोडीदार म्हणतात. सो जेव्हा तुम्ही लैंगिक संबंधाचा विचार करताय त्यावेळेला देखील दोघांनी एकमेकांसाठी कष्ट करणं गरजेचं आहे. ओके. मग एखादी छान भाजी केली बायकोने, तर दरवेळेसच तू तशीच करतेस हे म्हणण्यापेक्षा आज खूप चांगली झाली आहे, एवढे शब्दही पास होतात. किंवा मला वाटतं कुठेतरी ना तुमचं ते वर्चस्व वाढवायचा प्रयत्न चालू होत असतो आफ्टर मुलं झाल्यानंतर, की मी घरातला करता आहे किंवा मी घरातली करते आहे आणि त्या ह्याच्यामध्ये हे बाकीचं सगळं होत आहे किंवा होऊन जाते असं बघायला मिळतं. त्याचसोबत ना असंही कुठेतरी असतं की तुम्ही यंग आहात, म्हणजे नवीन नवीन लग्न झालेलं आहात. फिजिकल अट्रॅक्शनमुळे गोष्टी खूप सुखकर होतात. पण ज्यावेळेस तुम्ही थोडंसं म्हातारे व्हायला लागतं किंवा एक वयानंतर पलटायला लागतं, त्यावेळेस तो इमोशनल बॉन्ड नसेल तर त्या गोष्टी तितक्या सुरळीत होत नाहीत. पण तो इमोशनल बॉन्ड जो आपण म्हणतो तो इनिशियलपासूनच ठेवायचा का फक्त अट्रॅक्शनवर जायचं? कारण बऱ्याच लोकांचा आता लग्नाचा वेळेचा पण हा खूप मोठा कन्सर्न असतो. नाही यार, नाही पसंत पडत आहे, काय मे बी इमोशनल म्हणजे फिजिकली लुकवून नाही पसंत पडते का नाही. मग हे सगळं कसं, हा गोंधळ कसा सॉल्व्ह करायचा बेसिकली? आता तुला एक अगदी साधा प्रश्न विचार. हां. लोकांना लग्न करायचंय, हो. नातं बनवायचंय, हो. बरोबर? हं. ह्याच्याबद्दल तर दुमत नाही, नाही. राईट? का बनवायचंय रे? हां. बरोबर. हां. कारण लग्न न करताही तुम्हाला सगळं मिळू शकतं ना. आपण आज सेक्सबद्दल बोलतोय, तर लग्न न करताही मिळू शकतं ना. करेक्ट. हां, मग ते पैसे देऊन मिळू शकतं किंवा तुम्ही काही अफेअर करून मिळवू शकता किंवा विकत घेऊ शकता, व्हॉटएव्हर, येस. राईट? पण मग तरीही लोक लग्न करतायत, तरीही लोकांना नातं पाहिजे. का? कारण जेव्हा लैंगिक संबंध समाधानी कधी होतात माहिती? की जेव्हा त्या दोघांमध्ये कुठेतरी भावनिक नातं निर्माण होतं. ओके. ते भावनिक नातं निर्माण नाही झालं ना, तर कुठलेच लैंगिक संबंध तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. ओके. म्हणून पैसा फेक के तमाशा नाही देख सकते. करेक्ट. सो भावनिक नातं जर निर्माण झालं नाही ना, हं. तर शारीरिक सुख तुम्हाला मिळूच शकत नाही. ओके. सो त्याच्यासाठी आपण लग्न करतो, त्याच्यासाठी आपण नातं लागतं, त्याच्यासाठी एकमेकांवरती प्रेम लागतं. करेक्ट. विकत तुम्हाला फक्त शारीरिक समाधान तात्पुरतं मिळू शकतं, ज्याचा काहीच फायदा होत नाही. करेक्ट. आणि त्याच्यामुळे मग आपण लग्न करतो. त्यामुळे ही जर का भावनिक जवळीक आपल्याकडे नसेल, तर फक्त शारीरिक आकर्षण काही काळापुरतं टिकू शकतं.
पण याच्यासोबतच ना सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी हा एक मोठा टॉपिक आहे किंवा हे एक मोठं खूप बोललं जातं की आम्ही सेक्शुअली कम्पॅटेबल नाही आहोत किंवा आफ्टर चाइल्ड तेवढं कम्पॅटेबिलिटी नसते. तर ते कसं ओळखावं एकतर आणि ॲक्च्युली सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय? ती टर्म काय असू शकते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय समजून घेऊया. ओके. कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, की आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर संबंध ठेवताना एन्जॉय होत नाही आहे किंवा ते ठेवायला काही अडचणी येत आहेत किंवा ते करताना आम्हाला तेवढं समाधान मिळत नाही, करेक्ट. हे आपण बोलू शकतो. हां, हां. आता हे सुरुवातीला पण बऱ्याच वेळेला कळतं, ओके. की समजा आपण कोणाकडे फिजिकली अट्रॅक्टेड नसलो, शारीरिकदृष्ट्या जर चांगली वाटली नाही व्यक्ती, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. ओके. म्हणजे आत्ता आपण बोलतोय. आत्ता जर का आपण म्हणलं, की आत्ता संबंध ठेवता येतील का रे? नाही. नाही, कोणालाच ठेवता येणार नाही. कारण ती भावनाच नाहीये. नक्कीच. सो जोपर्यंत तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल लैंगिकदृष्ट्या विचार करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ती भावना निर्माणच होणार नाही. करेक्ट. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही नात्यामध्ये जाताय, तेव्हा तशी भावना त्या व्यक्तीबरोबर आपल्याला निर्माण होतीये का? हा विचार करा. ओके. तो जर का विचार केला, ती जर भावना निर्माण होत असेल, तर आपण पुढे जाऊयात. मग त्यावेळेला तुम्हाला शारीरिक आकर्षण आहे की नाही ह्याला काही किंमत नाहीये. ओके. कारण शारीरिक आकर्षण हे काही अगदी छोटं गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये सेम अवयव आहेत रे, सेम गोष्टी आहेत. करेक्ट. आणि आता प्लास्टिक सर्जरीनी सगळं सेम पण करता येतं. येतं लक्षात. सो फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा आपण त्या व्यक्तीबरोबर सायकोलॉजिकली, भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ शकतो का? ओके. आपण त्या व्यक्तीला कम्प्लिटली भावनिकदृष्ट्या नग्न होऊ शकतो का? हां, येतं इमोशनल लक्षात. नेकेडनेस. करेक्ट. मी जर का माझ्या कुठल्याही भावना त्या पार्टनरच्या समोर व्यक्त करू शकत असेल आणि माझा पार्टनर त्या भावना समजून घेऊन मला सल्ला न देता फक्त समजून घेत असेल, मला जज नसेल करत, तरच मी ते करू शकणार आहे. करेक्ट. येतं कारण लक्षात. शारीरिक संबंध ना ही इतकी इंटिमेट गोष्ट आहे. म्हणजे मी माझ्या शरीरातल्या सगळ्यात गुप्त भाग, गुप्त गोष्टी मी माझ्या पार्टनरला सांगणार आहे. मी माझ्या पार्टनरला देणार आहे. माझ्या मनातल्या भावना ज्या मी कोणासमोरही व्यक्त करत नाही, ते मी माझ्या पार्टनरसमोर व्यक्त करणार आहे. करेक्ट. मग ते व्यक्त करायला मला माझ्या पार्टनरवर तेवढा विश्वास पाहिजे, नक्कीच. तेवढा माझ्या पार्टनर बरोबर माझं एक कनेक्शन पाहिजे. आणि हे कनेक्शन म्हणजेच कम्पॅटिबिलिटी. करेक्ट. आणि ते तयार करायला लागतं रे, ते एका दिवसात. आपोआप नाही होत. नक्कीच. तसं जर असतं ना, तर मग लग्न त्या हनीमून पिरियड नंतर बंदच पडली असती. पण लग्न 40, 50, 60, 70 वर्ष टिकतात रे. हो. म्हणजे काय, की कुठेतरी ते त्यांचं लैंगिक सहजीवन वेगवेगळ्या मार्गाने समृद्ध करत जातात. करेक्ट. हे इमोशनल बॉन्डिंग बदलत जातं. म्हणजे तू बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, की ज्यांचे लग्न खूप वर्ष होतात, तेव्हा ते दोघं जण एकसारखाच विचार करायला लागतात. हां. का? कारण त्या दोघांच्या भावना अलाईन झाल्या आहेत. ओके. त्या दोघांचे विचार ते सायकोलॉजिकली एकमेकांशी इतके कनेक्टेड झालेत, की एका व्यक्तीचा विचार आणि दुसऱ्या व्यक्तीचा विचार सेम व्हायला लागतो. ओके. आणि हे जेव्हा होतं ना, तेव्हा तो इमोशनल बॉन्ड चांगला होतो, ती कम्पॅटिबिलिटी चांगली होते आणि लग्न टिकू शकतं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, बऱ्याचदा टाईम गणित खूप मॅटर करतं असं मला वाटतं, की लोकं त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देतात. जसं आपण मगाशी पण बोललो, की आधी टाईम खूप मिळायचा किंवा आधी टाईम खूप देत होतो, की खूप वेळा होतं टिकत. आता तेवढा वेळ टाईम नाही होतं, की तेवढं टिकत नाही असं पण असतं एकतर. मग याला कसं बघायला हवं अगेन किंवा याला कुठल्या वेगळ्या दृष्टिकोनात कन्सिडर करायला हवं? शारीरिक संबंध ही उरकून टाकायची गोष्ट नाही. ओके. म्हणजे आत्ता वेळ नाही आहे, तर बका खाल्लं. हां. नाही. दॅट्स नॉट. शारीरिक संबंधांसाठी तुम्ही एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे रे. आणि तो वेळ देताना घड्याळाकडे न बघता द्यायला पाहिजे. ओके. कारण शारीरिक संबंधासाठी किती वेळ लागू शकतो, हा जर आपण विचार केला, तर तो कितीही वेळ लागू शकतो. म्हणजे आपला जो फोरप्ले आहे, जिथं आपण एकत्र येतोय, एकमेकांना आपली इच्छा व्यक्त करतोय, ती इच्छा
वाढवतो आहे. हा फोरप्लेचा काळ हा 10 मिनिटं 15 मिनिटं नाही, तो 2-2 दिवस पण होऊ शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचे ॲक्च्युअल शारीरिक संबंध येतात, तो वेळ खूप लिमिटेड असतो. 2 ते 5 मिनिटं. दॅट्स इट. पण जर का फोरप्लेवर लक्ष नाही दिलं, तर ते पुढचे 2-4 मिनिटं एकतर होतच नाहीत आणि झाले तर ते दोघांनाही समाधान देत नाही. ओके. पण जेनझीजमध्ये असं बघायला मिळतं की टाईम खूप मॅटर करतं असं ते खूप वेळा बोलतात किंवा खूप ऐकायला मिळतं. मग का असं असावं? नाही, टाईम मॅटर करतं म्हणजे जे लोकांच्या डोक्यात असतं ते म्हणजे ॲक्च्युअल शारीरिक संबंध जे येतात ओके. त्याचा टाईम म्हणतायत. हं. पण आय विल टेल यू, जेव्हा ॲक्च्युअली लिंग आणि योनिमार्गाचा संपर्क येतो, हं. त्याच्यानंतर लिंगामधून वीर्य बाहेर यायचा काळ हा जास्तीत जास्त 2 ते 5 मिनिटं असतो. ओके. कारण विचार कर, आनंद कशाने मिळतो? जेव्हा लिंगाचं आणि योनिमार्गाचं घर्षण होतं. बरोबर. जर का ह्या पॉर्नोग्राफिक फिल्ममध्ये जसं दाखवतात की अर्धा तास, तासभर ते दोघं जण संबंध ठेवतायत, तसं जर झालं तर दोघांना जखमा होतील रे. ओके. सो हे जे काय पॉर्नोग्राफिक फिल्म म्हणून दाखवतात ना, हां. की अर्धा तास ते लिंग योनिमार्गाच्या आतमध्ये आहे, हे होऊच शकत नाही. ओके. ओके. कारण ते फिजिकली पॉसिबल नाही आहे. त्याच्याने दोघांना जखमा होतील. आणि हेच तर गरज आहे की आपल्याला बोलायची. करेक्ट. कारण हे विचारणार कोणाला ना. आणि ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पोर्नोग्राफिक फिल्ममध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये जे दाखवलं जातं ते विचित्र विकृत ते हेच आहे. पण आपल्याला ते योग्य आहे का अयोग्य आहे हेच विचारायला कोण नाही आहे. नक्कीच. त्याच्यामुळे मग अडचणी निर्माण होतात. मग त्याच्यासोबतच पॉर्नोग्राफिक फिल्मवर बोललात तुम्ही म्हणून सर, की एक आता नवीन आलंय मार्केटमध्ये किंवा नवीन एक आहे रोमॅन्टिक वे खूप दाखवला जातो. म्हणजे बॉलिवूड म्हणा किंवा टीव्ही सीरियल्स म्हणा, एक वेगळा जॉनर दाखवतात रोमॅन्सचा आणि मग अपेक्षा असते की तसं काहीतरी सुरुवात व्हावी, जे की सामान्य मिडल क्लास घरामध्ये होणं शक्य नसतं आणि मग पुन्हा बॅक टू नॉर्मल यायला लागतात गोष्टी किंवा मग खटके उडायला लागतात. मग त्या अपेक्षा ठेवणं, म्हणजे आता जसं तुम्ही पॉर्नोग्राफिक सांगितलं तसं त्या रोमॅन्टिक सीनच्या, कारण बघितलं असेल तर बऱ्याचशा सिरियल्समध्ये सुद्धा आपण घेऊयात एक्झाम्पल, की मुलगा किंवा एखादा हिरो असतो, त्याला अंघोळीतून अर्ध्या कपड्यात बघणं आवडत नाही मुलीला आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला काही संबंध करायचा त्यावेळेस तुम्ही खूप वेगळ्या इमेजने ते दाखवता. म्हणजे पूर्ण एक वेगळा सिनारिओ असतो. म्हणजे म्युझिक आहे, कॅन्डल्स आहेत, रोज पेटल्स आहेत किंवा समथिंग पूर्ण तुम्ही पावसात भिजलेले आहात आणि काहीतरी XYZ गोष्टी घडतात. असं काहीतरी ते पोर्ट्रे केलं जातं आणि मग तुमचे संबंध होतात. पण जे की न्यू नॉर्मल माणसांमध्ये खूप रेअरली होण्याचे चान्सेस असतात बेसिकली. आणि मग एक्सपेक्टेशन्स रियालिटी मॅच करत नाहीत आणि अगेन जो आनंद आहे किंवा जो सॅटिस्फॅक्शन आहे तो मिळत नाही. मग कितपत त्या एक्सपेक्टेशन्सला बळी पडावं किंवा कशात एक्सपेक्टेशन्स ठेवाव्यात? कारण मला वाटतं सगळा गोंधळ अपेक्षांचा आहे. सी, शारीरिक संबंध चांगले करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे फॅन्टसी. ओके. तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही, जोपर्यंत ड्रीम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून आनंदच मिळत नाही. ओके. आणि ते ड्रीम करण्यासाठी म्हणजे हे जे काय बॉलिवूड तू म्हणलास किंवा हे मूव्हीज म्हणला, ह्या मूव्हीजमध्ये फॅन्टसी दाखवली जाते. ती फॅन्टसी असणं वाईट नाही, ती फॅन्टसीची अपेक्षा धरणं वाईट नाही, पण ती फॅन्टसी आपल्या नात्यामध्ये त्याच पद्धतीने यायला पाहिजे अशी गरज नाही ना रे. ओके. म्हणजे मला जर का एखादी व्यक्ती आवडतीये, हं. त्या व्यक्तीबरोबर मी फॅन्टसाइज करतोय आणि मी माझ्या पार्टनरबरोबर पण त्यावेळेला शारीरिकदृष्ट्या इन्व्हॉल्व्ह होतोय, तर हरकत काय? पण गरज नाही ना की माझ्या पार्टनरनी त्या व्यक्तीसारखंच वागलं पाहिजे. ओके. हं? येतं सो लक्षात. फॅन्टसी असणं वाईट नाही, पण ही फॅन्टसी आपण फॅन्टसीमध्ये ठेवली तर चालू शकतो. अपेक्षा किती ठेवायच्या हं. आणि कुठल्या प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे आता असं तू म्हणला की चांद लेके आ जाओ आणि तारे लेके आ जाओ, ते शक्य नाही ना. नक्कीच. पण ठीक आहे ना, कधीतरी गुलाबाच्या पाकळ्या बेडवर टाकल्या
तर तो माझा पार्टनर करू शकतो ना, ती अपेक्षा धरणं वाईट नाही आहे ना. करेक्ट. किंवा माझ्या पार्टनरबरोबर मी एकत्र अंघोळ करायची ही माझी फॅन्टसी असेल, फॅन्टॅस्टिक, ही मी करू शकतो ना. याला पैसे नाही लागत आहेत, याला लागते काय, मानसिकता. नक्कीच. सो आपण फॅन्टसाईज करूयात, आपण खूप फॅन्टसाईज करूयात, खूप वेगवेगळ्या गोष्टी करूयात. प्रत्येकाला वेगळी गोष्ट पाहिजे असते रे. प्रत्येकाचं ड्रीम वेगळं असतं. प्रत्येकाला आपला पार्टनर वेगळ्या काहीतरी कपड्यात बघायची इच्छा असू शकते किंवा काहीतरी वेगळी गोष्ट करायची इच्छा असू शकते. सो टॉक विथ युअर पार्टनर. पण हे करताना ना सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कन्सेंट, संमती. ओके. म्हणजे मी जर का काही फॅन्टसाईज करतोय आणि मी अपेक्षा धरतोय की माझ्या पार्टनरनी ती करावी, तर माझ्या पार्टनरलाही ती गोष्ट आवडतीये का, करेक्ट. माझ्या पार्टनरलाही ते पाहिजे का. मला पाहिजे, पण म्हणून माझ्या पार्टनरला पाहिजे असेल असं नाही ना. कदाचित असं जसं मी मगाशी म्हणलं की गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्यात ही माझी फॅन्टसी आहे, पण माझ्या पार्टनरला जर का फुलांची ॲलर्जी आहे, ओके, येतं लक्षात. तर मग ती माझी फॅन्टसी नाही पूर्ण होऊ शकणार आहे. करेक्ट. सो इथे संमती खूप महत्त्वाची आहे. मग ती नुसती तुझ्या फॅन्टसीसाठी पुरती मर्यादित नाही आहे. आपण ॲक्च्युअल संबंध ठेवताना काय काय गोष्टी करतोय. मग काही ओरल सेक्स असेल, एनल सेक्स असेल, पिरियडच्या मध्ये करायचे संबंध असतील, तर ते करू शकता का? हो, करू शकता. पण त्याच्यासाठी तुमच्या पार्टनरची संमती आहे का, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मला वाटतं आणि त्यानुसार तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. कारण कुठल्याही कामात जर 2 व्यक्ती इन्व्हॉल्व असतील तर दोघांची सहमती असेल तर ते काम जास्त चांगलं तडीत जातं. अगदी बरोबर ना. म्हणजे विचार कर, एका पार्टनरला संबंध ठेवायचे एकाला नाही ठेवायचे, करेक्ट. कसे दोघं सुखी होऊ शकतील रे? शक्यच नाही. होऊच शकणार नाही. नक्कीच. सो जर दोघांची ती ॲक्ट आहे तर दोघांनी तेवढाच आनंद घ्यायचा आहे. मी बऱ्याच वेळेला म्हणतो सेक्स इज व्हेरी सेल्फिश. ओके. सेल्फिश म्हणजे काय, तर जेव्हा दोघंजण एकत्र येतात तेव्हा मी माझा आनंद घेतो, माझा पार्टनर त्याचा तिचा आनंद घेते. करेक्ट. जेव्हा दोघं आपापला आनंद घेतात ना तेव्हा ती ॲक्ट कंबाईन चांगली होते. ओके. जर का मी आनंद घेतला आणि माझ्या पार्टनरनी नाही घेतला तर ते मलाही नाही मिळणार आहे आनंद. ओके. म्हणून वी हॅव टू बी सेल्फिश. मला आनंद मिळाला पाहिजे, पण मला मिळताना माझ्या पार्टनरलाही मिळाला पाहिजे. पण आता याच्यासोबतच जर फक्त सेक्स नसेल तर नातं मैत्रीपूर्ण राहू शकतं का? किंवा बऱ्याच लोकांचं असं ना की नाही आम्हाला फक्त फ्रेंडशिपच हवी आहे, याच्यातून तसं काही नको आहे, मी बी आफ्टर किड्स ॲज वेल असं बोललं जातं. मग ते कितपत राहू शकतं आणि त्याला काही तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक मर्यादा येऊ शकतात का? किंवा बऱ्याच जणांना म्हणतात ना आम्ही जर सेक्स नाही केलं तर आम्हाला मानसिक किंवा ब्लॉकेज येतात किंवा आम्हाला काही गोष्टी सुचतच नाहीत, असं काही होऊ शकतं का? हे कितपत आहे? सेक्स ही एक शारीरिक क्रिया आहे. बरोबर. ओके. जर शारीरिक क्रिया थांबवली तर अडचणी येणार. ओके. म्हणजे जसं मी तुला म्हणलं की लघवीला जाऊ नकोस 8 तास, जमेल का रे? नाही जमणार ना. सेम वे जर का लैंगिक संबंध तुम्ही जर खूप काळ ठेवले नाहीत तर तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध बंड करून उठणार आहे. ओके. मग ते छोट्या छोट्या गोष्टींमधून होईल की तुमच्या दोघांमध्ये खटके उडायला लागतील, दोघांचं एकमेकांशी पटणार नाही, दोघांना वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतील, तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, एकमेकांवरती राग चिडचिड होईल. नुसतं एकमेकांवर नाही तर सगळ्या बाकीच्यांवरती पण तुमच्या कामामध्ये अडचणी येऊ शकतील. ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. ओके. आणि ही गोष्ट आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला आपल्या पार्टनरबरोबर एक रेग्युलर लैंगिक सहजीवन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ओके. ते जेव्हा आपण ठेवतो ना त्यावेळेला आपल्याला बाकीचे जे आयुष्यातले त्रास असतात हे त्रास दूर व्हायला, हे त्रास सहन करायची ताकद आपल्याला मिळते. ओके. सो जबरदस्तीने सेक्सलेस मॅरेजमध्ये राहण्यात काही अर्थ नाही, कारण कधीतरी कोणाचा तरी बांध फुटणार आहे आणि मग जे त्रास होणार आहेत ते तुमच्या नातं पूर्ण बिघडवून टाकतात. सध्या एक ट्रेंड पण आहे फोर प्ले वर्सेस क्विक सेक्स. ओके. आणि कुठलं सेक्स तुम्हाला जास्त कनेक्शन देऊ शकतं असं मला विचारायचं आहे, किंवा कुठल्या सेक्समध्ये ती इमोशनल कनेक्टिव्हिटीची पॉवर जास्त असू शकते? जे आजच्या जनरेशनमध्ये बऱ्याच वेळेला जसं तू म्हणला ना की ताबडतोब आम्हाला सेक्स पाहिजे आणि मोकळं व्हायचं आहे, ही फक्त शारीरिक गरज आहे.
ओके. सो ती शारीरिक गरज भागायला तुम्ही सेक्स करू शकता, तुम्ही मास्टरबेट करू शकता. त्याला काहीच फरक नाही पडत. पण त्याच्यानी तुम्हाला लाँग टर्म किंवा दीर्घकाळ काहीही मिळू शकत नाही. ओके. तुम्हाला जर का त्या व्यक्तीकडून काहीतरी दीर्घकाळ पाहिजे असेल, जिथे तुम्हाला आत्मिक समाधान मिळतंय, त्याच्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवणं, त्या व्यक्तीबरोबर इमोशनली कनेक्ट होणं हे ओके. खूप गरजेचं आहे. ते जर नसेल, तर मग हा जो क्विक सेक्स आहे, हा फक्त शारीरिक क्रिया राहते ओके. आणि त्या क्रियेला तुम्ही स्वतः देखील दुसऱ्या दिवशी विसरून जाता. ओके. हां, फक्त काय, की तुम्ही घरी मास्टरबेशन किंवा हस्तमैथुन करायच्या ऐवजी त्या व्यक्तीबरोबर करताय. सो त्यामुळे त्याचा आनंद तेवढ्यापुरताच लिमिटेड राहतो. आपल्याला जर का आपलं आयुष्य समृद्ध करायचं असेल, त्याच्यामध्ये जर करायचं असेल, तर आपल्याला तो इमोशनल बॉन्ड तयार करायलाच पाहिजे. ह्याचसोबत ना असंही होतं की काही लोक ना चॅटिंगवर पण सेक्स करतात. बेसिकली ज्याला सेक्स चॅट किंवा अशा गोष्टी बोलल्या जातात आणि त्याच्यामध्ये लोक खूप पूर्ण असतात असं वाटतं. पण ॲक्च्युअल वेन इट कम्स ऑन ग्राउंड त्यावेळेस ते तसं नाही येत अगेन जसं हवं तसं. तर मग तो सेगमेंट केला पाहिजे का चॅटवरचा किंवा त्याचे बॅड इम्पॅक्ट काय असू शकतात का? हे कुठलेही असेल, मग सेक्स चॅट असेल, सेक्स व्हिडिओ कॉल्स असतील किंवा व्हर्च्युअल सेक्स असतील किंवा मास्टरबेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे फॅन्टसी आहे. ओके. सो फॅन्टसी इज गुड. माझ्या मते कुठली फॅन्टसी वाईट नाही आहे. ओके. ओके. त्या फॅन्टसीने होतं काय, की तुमच्यातली लैंगिक डिझायर जे आहे, सेक्शुअल डिझायर जे आहे ते वाढतं. ओके. ते वाढल्यावरती मग ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरबरोबर असता, तेव्हा तुम्हाला ते लैंगिक सहजीवन खूप समाधान, खूप आनंद देऊ शकतं. सो आय डोंट थिंक त्यात चुकीचं आहे. पण तुम्ही जर फक्त सेक्स चॅटच करत असाल किंवा फक्त व्हर्च्युअल सेक्सच करत असाल, तर त्याचा ॲक्च्युअल उपयोग काहीच नाही ना. ओके. ते फक्त मास्टरबेशनपुरतं मर्यादित आहे. पण जर तुमच्याकडे पार्टनर आहे, तर मग का? ओके. ओके. आता तुला एक सांगतो, ह्या सगळ्या फॅन्टसीजचा आणि ॲक्च्युअल सेक्समधला डिफरन्स सांगतो, हां. की जेव्हा तू मास्टरबेशन करतोय, काय करतोय, तेव्हा तू स्वतःला कसा हात लावणार तुला माहिती आहे. कुठे हात लावणार तुला माहिती आहे. किती जोरात हात लावणार माहिती आहे. ओके. तुझं रुटीन सेम आहे. पण जेव्हा तू ॲक्च्युअल आपल्या पार्टनरबरोबर आहेस, त्यावेळेला जरी तू पार्टनरला सांगितलं माझ्या उजव्या गालाला हात लाव, तरीही तुझा पार्टनर कदाचित असा हात लावेल, कदाचित असा हात लावेल, कदाचित पाय लावेल, कदाचित जोरात लावेल, कदाचित हळू लावेल. हे तुला माहीत नाही आहे. करेक्ट. आणि ते दरवेळेला बदलेल रे. बरोबर. आणि ती जी जाणून घ्यायची जिज्ञासा आहे ना, की माझा पार्टनर मला कसा स्पर्श करेल, याच्यामुळे ती ॲक्च्युअल सेक्शुअल ॲक्ट ही मास्टरबेशनपेक्षा कैक पटीने चांगली होते. ओके. ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. सेक्स चॅट इफ यू वॉन्ट टू डू इट. तुम्हाला व्हर्च्युअल सेक्स करायचा आहे करा, पण ॲक्च्युअल सेक्स हे नेहमी जास्त प्लेजरेबल असेल. करेक्ट. ओके. आणि त्याच्यासाठी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपल्याला वेळ द्यायला लागतो. करेक्ट. पण आज काय झालंय, आत्ता मला काही काम नाही आहे, आत्ता मला हवंय. हवंय. येस. मग ते जर झालं तर तुला तेवढंच समाधान मिळणार आहे तात्पुरतं. करेक्ट. येतं लक्षात. किंवा बऱ्याचदा असं बघायला मिळतं की तुम्ही तो ॲक्ट केल्यानंतर 2-3 दिवस तुम्ही पूर्णपणे इंटिमेट नाही होत किंवा नाही करत. अगेन सर्टनली तुम्हाला जाणवायला लागते इंटिमसी. हे बिकॉज ऑफ त्या ॲक्च्युअल सॅटिस्फॅक्शन न मिळाल्यामुळे असणार आहे. नाही, ओके. ॲब्सोल्युटली नाही. ओके. सी, लैंगिक इच्छा जी आहे हां. ही अशी नाही आहे की आज आली तर उद्या येणार नाही, ओके. उद्या आली तर परवा येणार नाही, असं काही नसतं. त्याला काही कुठला रूल नाही आहे. ओके. कदाचित असं होऊ शकतं की मला एक 5-7-8 दिवस रोज माझ्या पार्टनरबरोबर संबंध करायची इच्छा होईल आणि नंतर मे बी 10 दिवस नाहीच होणार. ओके. कारण ह्या इच्छा जागृत करण्यासाठी ज्या बाकीचे फॅक्टर्स असतात, ते फॅक्टर्स कसे तयार होत आहेत.
माझी मेंटॅलिटी काय आहे, मला स्ट्रेस किती आहे, माझं काम किती आहे, मी व्यवस्थित व्यक्त होतोय का नाही, मला किती चांगलं वाटतंय, माझ्या आयुष्यात काय चाललं, ह्या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून आहे. ओके. सो माझ्या मते आपल्या मनाचं ऐकणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग भले तुम्ही रोज संबंध ठेवा, भले 1 दिवस आत ठेवा, 2 दिवस आत ठेवा, भले 4 दिवस ठेवा, नंतर 10 दिवस ठेवू नका. पण जोपर्यंत तुम्हाला इच्छा होत नाही, तोपर्यंत जर तुम्ही संबंध ठेवायला लागलात, तर नक्कीच तुम्हाला अडचण येणार आहे. ओके. मग या सगळ्यानंतर सुद्धा आफ्टर किड्स रोमॅन्टिक डेट खरंच असू शकते का? का आता एक मिथ्सच आहे? कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की नाही आता काय आम्हाला मुलं झाली, आता काय रोमॅन्टिक डेट, आता काय हे म्हणजे बऱ्याच लोकांचं असं ऐकायला मिळतं. आता काय मुलं झाली किंवा जे आपले एल्डर असतात किंवा मोठे असतात ते पण म्हणतात आता काय ह्यांना मुलं झाली, झालं ह्यांचं. म्हणजे झालं ह्यांच्या ह्याच्यात खूप टर्म येऊन जातात असं मला कधीतरी वाटतं की त्या दृष्टिकोनातून बघताना असं ठीक आहे आता झालंय मग काय राहिलंय. मगाशीच सांगितलं रे, मूल होणं इज अ साईड इफेक्ट, ओके. इट्स नॉट द इफेक्ट. करेक्ट. रोमॅन्स हा तुमच्या आयुष्यभर राहतो, तो ठेवलाच पाहिजे. म्हणजे गरज नाही तुम्ही संबंध ठेवायचे, पण समजा ती बायको किचनमध्ये काम करते आणि नवरा उगच तिच्या आजूबाजूला घुटमळतोय, तिला उगच मी बऱ्याच जोडप्यांना मी सांगतो, अरे तुमच्या पार्टनरची छेड काढा, ओके. पण हे ते तुमच्या जमत नाही. पार्टनरलाही आवडतं. पण हे जमत नाही मला वाटतं. अरे ते जमलं पाहिजे ना रे, हां. आपल्याच पार्टनरची काढतो, मी दुसऱ्याची नाही म्हणत रे. नक्की चालेल लक्षात. सो नक्की काढा, कारण तुमच्या पार्टनरलाही ते पाहिजे, तुमच्याही पार्टनरला पाहिजे की माझा पार्टनर माझी छेड काढतोय म्हणजे तो माझ्यात इंटरेस्टेड आहे, त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरला पण तुमच्याबरोबर लैंगिकदृष्ट्या इन्व्हॉल्व्ह व्हायची इच्छा होते. करेक्ट. ओके. सो डेफिनेटली तो रोमॅन्स ठेवला पाहिजे. मग तो रोमॅन्स तुम्ही कुठल्याही याच्याने ठेवा, म्हणजे मी म्हणलं अगदी काही डेटला जायची पाहिजे गरज नाही आहे, पण ती व्यक्ती किचनमध्ये काम करते आणि तो नुसताच घुटमळतोय, किंवा तो नवरा काहीतरी काम करतोय आणि बायको येऊन सोफ्यावर बसली आहे ओके. शेजारी, काही इतर करत असं. नाही आहे, पण तो नुसता स्पर्श देखील एकमेकांमधला तो रोमॅन्स जिवंत ठेवू शकतो. दरवेळेला कपडे काढलेच पाहिजेत आणि एवढा वेळ दिलाच पाहिजे आणि डेटलाच जायला पाहिजे आणि कुठेतरी पैसेच खर्च करायला पाहिजे, गरज नाही आहे. करेक्ट. पण एकमेकांची शारीरिक जवळीक ऑल्सो कॅन इन्क्रीज द इंटिमसी. करेक्ट. मला वाटतं आणि तीच आपण कुठेतरी फुल धकाधकीमध्ये विसरून चाललं की काहीतरी आपल्याला गरज होती. एक तर डायरेक्टली कपडे काढा, नाही तर मग आपलं रुटीनवालं आयुष्य जगा. मध्ये काही आहे हा मार्गच माहीत नाही आहे किंवा माहिती आहे पण तो कसा आणला पाहिजे रुटीनमध्ये. नाही, माहिती असतो, हां. पण त्याची जाणीव कमी होते. ओके. म्हणजे आपण ते कष्ट कमी घ्यायला लागतो. लग्नाचा मला एकच तोटा जाणवतो. ओके. काय होतं, लग्नामध्ये आपण आपल्या पार्टनरला काही काळानंतर पूर्ण ओळखायला लागतो बरोबर. आणि त्याच्यामुळे आपण एक अशा झोनमध्ये जातो की आता मी काही केलं तरी माझा पार्टनर काय मला सोडून जाणार नाही. शुअरिटी असते. हां, शुअरिटी झाली. मग ती शुअरिटी झाली की मग आपण कष्ट करायचेच थांबतो. ओके. आणि तिथं जेव्हा थांबतो तेव्हा ती शुअरिटी जाते. हो, ते पण होतं. हां, त्यामुळे थांबलं नाही पाहिजे. जेव्हा मला वाटतंय की माझ्या पार्टनरबद्दल मला शुअरिटी आहे, तेव्हा मला जास्त कष्ट करायला पाहिजेत. ओके. मला जास्त वेगळेपण आणलं पाहिजे, मला जास्त माझ्या पार्टनरच्या जवळ जायला पाहिजे, मला जास्त माझ्या पार्टनरला जाणून घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं या प्रोसेसमध्ये म्हणजे जे बघणारे आहेत त्यांनी पण तशाच दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. कारण आपल्याकडे ना बघणाऱ्यांची दृष्टिकोन पण असा वेगळा असतो, थोडासा वेगळा इन द सेन्स की अरे हे काय आता सारखंच एकमेकांच्या म्हणजे एक हिरवट एक्झाम्पल म्हातारा हे तुला म्हणायचंय. थोडक्यात. किंवा जनरली असं होतं ना लग्नात एखाद्या फॅमिलीचं फंक्शन असेल सपोज आणि तुम्हाला एक कपल सारखंच एकमेकांच्या शेजारी दिसलं की तुम्ही लगेच म्हणता अरे ह्यांना काय एकमेकांशिवाय जमतच नाही आहे का, की ह्यांना काय एवढं म्हणजे आपसुकच बोललं जातं. त्याच्यात मी बी तो कुठलाही भाव नसेल पण ते बोललं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा समोरच्या व्यक्तीकडे किंवा समोरच्यातला एकमेकांच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा गोष्टी बदलतात. असं होत असं म्हणजे मला माहीत नाही, मी फक्त होत असावं असं म्हणतोय. नाही, जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांवरती प्रेम करतात, लग्न झालं असो नसो, करेक्ट. त्यावेळेला त्यांना एकमेकांबरोबर राहायला आवडतं. बरोबर. ओके.
परंतु प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे, की आपल्या समाजामध्ये काय चालतं हे आपल्याला कोणीच सांगत नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो. जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो, ओके. त्यावेळेला समजा एका बाकावरती एक मुलगा आणि मुलगी बसलेल्या असतील, हम्म. तर मुद्दामून प्रोफेसर काहीतरी टोमणा मारायचे, ओके. काहीतरी अवघड प्रश्न विचारायचे. आज जेव्हा मी लेक्चर द्यायला कॉलेजमध्ये जातो, मला असा एकही बाग दिसत नाही की मुलगा मुलगी बसलेला नाही, हा. आणि मला ते ऑड पण नाही वाटत. करेक्ट. म्हणजे समाज बदलतो, समाजाची मूल्य बदलतात, पण ही बदललेली मूल्य ह्या मुलामुलींपर्यंत किंवा इवन म्हाताऱ्या माणसांपर्यंत सांगायला कोण जात नाही. नक्कीच. सो तू जसं म्हणतोय की लग्नामध्ये तो मुलगा आणि मुलगी सतत एकत्र चिकटून बसलेत, तर ते जर का त्या समाजाला चालत नाहीये, ते पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन तेवढं चालत नाहीये, हम्म. तर त्याची जाणीव पण त्या मुलामुलींनी ठेवली पाहिजे. ओके. ओके. म्हणजे मध्ये मी युरोपला गेलो होतो, तर युरोपमध्ये रस्त्यावरती एका मुलामुलींनी किस घेणं किंवा खूप आवळून मिठी मारणं हे नॉर्मल आहे. बरोबर. ती गोष्ट आज तू पुण्यात लक्ष्मी रोडला कर बरं. म्हणजे कुठल्याही पॉलिटिशियनपेक्षा तुमचे पोस्टर लागतील. तेवढं आहे नक्कीच. बरोबर आहे. हा. कारण आपल्या समाजाला ते मान्य नाहीये. मे बी 5 वर्षांनी ती सिच्युएशन बदलेल. करेक्ट. पण ही नीतिमूल्य जी आहेत आपल्या समाजाची, ही आपण जाणीव ठेवली पाहिजे. ओके. आणि ही जाणीव जर ठेवली ना, तर मग तो हिरवट म्हातारा किंवा हे तरुण जोडपं याला समाजाकडून वाईट नजरेने बघितलं जाणार नाही. नक्कीच. ओके. सो त्यांची भावना योग्य आहे, त्यांची भावना अगदी योग्य आहे. मला अगदी पटते की हो, ते एकमेकांना आवडत आहेत, एकमेकांच्या प्रेमात आहेत, त्यांना जवळ राहायची इच्छा होणारच आहे. ओके. पण सामाजिक भान जे आहे ते ठेवण्याची जबाबदारी त्यांची. नक्कीच. आणि मला वाटतं ते सामाजिक भान असताना आपण ह्याचं आत्ता काही बोललो, म्हणजे ज्या विषयावर बोललो त्या विषयावर पण थोडं घरातून बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ते होत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की काय करायचं आहे किंवा काय नीतिमूल्य आहेत ती कळत नाही आहेत. आणि मग जे शेजारचे करत आहेत किंवा जे तुम्ही कुठेतरी बघताय, नाही ते छान आहे, मग मी पण तेच केलं पाहिजे आणि मला ते छान वाटतं, ॲटलिस्ट द मुवमेंट मला ते छान वाटतं आणि म्हणून ते करतोय. नाही, सी हे सामाजिक भान सगळ्या बाबतीत येतं. ओके. म्हणजे एका स्त्री पुरुषांनी समाजामध्ये कसं वावरायचं, किती जवळ वावरायचं, काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी करायच्या नाहीत, ह्याचं भान त्या जोडप्यानीच ठेवायचं आहे. ओके. म्हणजे अगदी तुला एक साधं उदाहरण देतो. जर का आपण लग्नाला गेलो, तर लग्नामध्ये जर का आपण फॅन्सी कपडे घालून गेलो, म्हणजे त्या मुलीने काहीतरी मायक्रो मिनी स्कर्ट घातलाय आणि त्या मुलांनी काहीतरी उघडा टाकलेला शर्ट घालून आलाय, तर ते जमेल का? नाही, नाही. हां. नक्कीच आणि नाही. विचार कर, ते दोघंजण पबमध्ये गेलेत, त्या मुलांनी काहीतरी कुर्ता घातलाय, त्या मुलींनी नऊवारी साडी नेसली आहे, ते नक्कीच. जमेल का रे? नक्कीच नाही. सो ते भान जे आहे ना, ते समाजाचं भान आहे, जागेचं भान आहे, हे सगळं दोघांनी करायला पाहिजे. म्हणजे लैंगिकतेवरती समाजाचा पगडा असा आहे, ओके. जे जरी प्रायव्हेट गोष्ट असली, म्हणजे आपलं लैंगिक सहजीवन हे अतिशय प्रायव्हेट आहे, निजी आहे, नक्कीच. पण त्याच्यावरती समाजाचा पगडा नक्की आहे जेव्हा तुम्ही ते बेडरूमच्या बाहेर आणता तेव्हा. ओके. सो ही जाणीव तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर सागर सर तुमचं. पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि वेगळा दृष्टिकोन पुन्हा एकदा तुम्ही दिलात. कारण सेक्स इंटिमसी किंवा तो कसा असावा यावर बरेचसे पॉडकास्टही आहेत अवेलेबल. पण अगेन मला ते म्हणायला आवडेल की तो दृष्टिकोन किंवा त्या अपेक्षा आणि त्या गोष्टी त्या पद्धतीने समजून सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की मी जर माझ्याच मित्राला विचारत असेल तर तोही त्याच समबुद्धीचा आहे, जो की मला आहेत, माहिती आहेत. फक्त त्याला विचारण्यामुळे ते एक शिक्कामोर्तब होतं. तो इन्स्टेड ऑफ डॉक्टरांकडून आल्यानंतर ते एक मोर 100% शुअरिटीचं ठरतं. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा प्रकारचे किंवा या विषयांवर अजून डिटेल काही एपिसोड हवे असतील तर तेही कमेंटमध्ये किंवा आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकवर DM करायला विसरू नका. जेणेकरून आम्ही असे वेगवेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन येत राहू आणि एक वेगळा अवेअरनेस आपल्याला स्प्रेड करायचा तो आपण करत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद. जाता जाता इथे कुठेतरी लिंक असेल, नक्की सबस्क्राईब करा.
जेणेकरून आम्हाला खूप अशी ऊर्जा मिळते नवनवीन गेस्टला बोलवायची, नवनवीन व्यक्तींशी नवनवीन विषयांवर चर्चा करायची. तर इथे कुठेतरी ते असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.